हाय, एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या स्पेशल सिरीजमध्ये ज्याचं नाव आहे खाऊचा डब्बा, यामध्ये शेफ पराग मी तुमचं स्वागत करतो. फर्स्ट ऑफ ऑल मला तुम्हाला थँक्स म्हणायचे, कारण गेले 3 आठवड्यांपासून तुमची पत्र ऑलरेडी आम्हाला यायला लागली आहेत आणि तुम्हाला आमची सिरीज जी आहे ती मनापासून खूप आवडते. थँक्यू सो मच फॉर युअर कॉम्प्लिमेंट्स. आणि आता मला थोडंसं गार्निशिंगबद्दल बोलायचं आहे. आपण रेस्टॉरंट्समध्ये हॉटेल्समध्ये जातो तेव्हा असं अगदी मोहून टाकणाऱ्या प्लेट्स आपल्या समोर येतात. आपण जे काही ऑर्डर केलेलं आहे, म्हणजे सिम्पल सॅलड असू दे, सूप असू दे, स्टार्टर असू दे, नाहीतर तुमचं डेझर्ट असू दे, ते आपल्याला अगदी मोहून टाकतं. त्याचं कारण आहे त्याचं आय अपील. रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये असं त्यांनी क्रिएट केलेलं असतं की तुम्हाला ते खावंसं वाटतं, लगेच टेम्पटिंग. तीच जर ट्रिक आपण आपल्या लहान मुलांच्या डब्यामध्ये वापरली तर आय एम शुअर की लहान मुलांना न आवडणारे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते वापरून केलेल्या ज्या पाककृती आहेत त्यासुद्धा ते मिटक्या मारत खातील. तशाच अनेक अशा टिप्स आम्ही आमच्या शोमधनं तुम्हाला देत राहणार आहोत. अजून एक आठवडा आहे आपल्याकडे आणि पुढच्या आठवड्यात सुद्धा अशाच रेसिपीज घेऊन आम्ही येणार आहोत. पण आज आपल्याकडे 2 माझे मित्र आलेले आहेत, त्यांना आपण पहिल्यांदा भेटू. हाय. हाय. हाऊ आर यू? फाईन. बरं, आता तुमची माझी ओळख आहे, हो. पण दर्शकांची आणि तुमची ओळख नाही आहे, तर तुमची ओळख करून देणार? हो. सांगा तुमचे नावं. माझं नाव आशुतोष परशुराम गायकवाड. आणि माझं नाव प्रहर्ष नाईक. मी 7वी मध्ये आहे आणि मी बालमन विद्यामंदिर या शाळेत शिकतो. बरं, मला असं कळलं की तुम्ही अभिनय खूप छान करता. हो. कुठे शिकला ते? विद्या विद्याताई- पटवर्धन म्हणून आमच्या टीचर्स आहेत, त्यांचे नाटकाचे क्लासेस आहेत, त्यांच्याकडे बरं. जातो. हो. आणि तुम्ही कधी असं परफॉर्मन्स वगैरे केलाय? हो केलंय. कुठे परफॉर्मन्स केलाय? मी रियालिटी शो मध्ये केलंय आणि सिरियल्स सिरियल्स केले आणि शॉर्ट फिल्म केली होती मी 3 शॉर्ट फिल्म्स केल्यात आणि एक हिंदी फिल्म केली आहे, रिमांड होम नावाची. तुम्ही नक्की बघा. डेफिनेटली. बरं, मला सांगा तुमच्या डब्यामध्ये युजली काय असतं? भाजी चपाती. भाजी चपाती. काही असं नवीन असं काही नाही? नाही. उपासाच्या दिवशी काय असतं? खिचडी. खिचडी. हो. तुझ्या आवडती भाजी कुठली आणि नावडती भाजी कुठली? माझी सर्वात आवडती भाजी बटाटा. बटाटा. हा, क्या बात आहे. आणि पोटॅशियम. व्हेरी गुड. आणि सर्वात नावडती भाजी म्हणजे मेथी आणि वांग. अरे, माझी आवडती भाजी वाटाण्याची भाजी. वाटाण्याची, हिरवे वाटाणे. हो. बरं. आणि छोले आवडतात. आणि नावडती भाजी कोबी, शिमला मिरची, बरं. बटाटा. आज आपण रेसिपीज करणार आहोत. त्या रेसिपीजमध्ये शिमला मिरची सुद्धा आहे आणि बटाटा सुद्धा आहे. पण मी गॅरंटी देतो की आजच्या रेसिपीज तुम्हाला दोघांना नक्की आवडणार आहेत. पण मी त्या एकट्या करणार नाहीये, तुम्ही त्या बघायच्यात, शिकायच्यात आणि तिसरी रेसिपी तुम्ही करायची. ओके. डन? डन. ओके, लेट्स गो टू किचन. या. चला, कम. मग तुमच्या घरी जसं किचन आहे ना तसंच किचन आहे आमचं. ओके. फक्त घरी आता भाजी पोळी होते की नाही, तर आज आपण थोड्याशा वेगळ्या रेसिपीज बघणार आहोत. ओके. आपण आज पनीर ब्रुशेस करणार आहोत. ब्रुशेस म्हणजे काय माहिती? नाही ना? अतिशय भन्नाट प्रकार आहे. इथं आपला गार्लिक ब्रेड आपण घेतलाय, त्याचे आपण स्लायसेस करून त्यात टोस्टिंग करून घेणार आहोत आणि पनीरचं टॉपिंग करून त्याच्यावर असं मस्त मोझरेला चीज घासून त्याला आपण बेक करणार आहोत. तोंडात पाणी सुटलं? आय एम शुअर आपल्या प्रेक्षकांच्या सह तोंडात पाणी सुटलेलं आहे. लेट्स स्टार्ट द रेसिपी. सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या प्रेक्षकांना आपल्या साहित्याची माहिती करून देऊ. ठीक आहे? इथं आपण गार्लिक ब्रेडचा लोफ घेतलाय, त्याला आपण स्लाइस करून त्याचे स्लायसेस टोस्टिंग करून घेणार आहोत. मल्टी कलर्ड बेल पेपर्स म्हणजे ढोबळी मिरची, लाल, पिवळी आणि हिरवी. इथं मोझरेला, स्टिकी मोझरेला चीज आहे. मीठ, फाईन चॉप केलेला लसूण, फाईन चॉप केलेली मिरची. इथं जी चटणी करून घेतली त्याला बेझिल पेस्टो म्हणतात. म्हणजे आपल्या तुळशीची पानं किंवा बेझिलची लिव्ज जी असतात तर ते ऑलिव्ह ऑइलमधनं आपण मिक्सरमधनं फाईन काढून घेतो, त्याला म्हणतात पेस्टो. इथं आपण पोमेस ऑलिव्ह ऑइल घेतलेलं आहे, ज्याच्यावर आपण आपले गार्लिक ब्रेडचे स्लायसेस जे आहेत ते टोस्टिंग करून घेणार आहोत. टोमॅटोचे स्लायसेस आणि पनीर. सगळ्यात पहिल्यांदा आपण चॉपिंग बोर्डवर याचे स्लायसेस करून घेऊ. सर, तुम्ही कधी बाहेरच्या देशात गेलात असं? हो, मी नोकरीच्या निमित्ताने साधारणतः 27 देशांना जाऊन आलो. 27? हो. कोणते कोणते देश? आता अमेरिकेमध्ये जेवढी कोस्टल एरियाज आहेत तर त्या सगळ्या कोस्टलला मी क्रूज शिप म्हणजे जहाजावर काम करायचो तेव्हा जाऊन आलो आहे. ब्रिटिश कोलंबियाला गेलो, कॅनडाला गेलो, अलास्काला गेलो, परत आपल्या पेरूला गेलो, अजून आपल्या ब्राझीलला गेलो,
जमैका, जिकडे क्रिकेट मॅचेस होतात ना वेस्ट इंडिज इंडियाच्या, तर जमैकाला गेलो होतो. परत मेक्सिकोला गेलो. परत युरोपमध्ये बऱ्यापैकी हिंडलो मी. अशा सगळ्या देशांना मी जाऊन आलेलो आहे. तुमचं लग्न झालंय सर? नाही ना, वेळच नाही मिळत. सर हा. लग्न झालं तुम्ही घरी जेवण बनवणार का? आता मला बायको अशी मिळाली जिला काही येतच नाही, कारण आजकालच्या मुलींना काही करता येत नाही, तर मला आता बनवावंच लागणार ना. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आता हे आपण टोस्टिंग असं करून घेणार आहोत. आणि इन द मीन टाइम आपले हे जे कॅप्सिकम्स आहेत, तर त्याचे आपण बारीक बारीक असे तुकडे करून घेऊ. हा, पनीर. पनीर कोणाला आवडतं तुमच्यापैकी, तुम्ही म्हणालात? मला. हे जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत आपल्या बोलमध्ये काढून घेऊ. याच्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ. आता मीठ टाकताना फक्त एकाच गोष्टीची खबरदारी घ्यायची की आपण याच्यामध्ये चीज सुद्धा वापरणार आहोत. आणि आपल्या इकडे मिळणारं जे मोझरेला चीज आहे त्याच्यामध्ये 0.2% सॉल्ट कंटेंट सुद्धा असतं, तर त्यामुळे तुम्ही जास्त जर त्याच्यामध्ये मीठ टाकलं तर खारट होण्याची शक्यता आहे. आता फाईन चॉप गार्लिक. तिखट आवडतं का? तिखट नाही आवडत? थोडंसं चालेल. चालेल. थोडंसं फाईन चॉप मिरची, जस्ट टायनी बिट. आणि इथं आपण पोमेस ऑलिव्ह ऑइल घेतलंय, जस्ट आपण असं याच्यावर ड्रिझल करायचं. दॅट्स इट. ओके. आणि हे आता आपण छान असं मिक्स करणार आहोत. बघा किती छान कलरफुल दिसतंय आहे की नाही. आता आपलं टॉपिंग तयार आहे, आपले टोस्ट तयार आहेत. आता फक्त आपण त्या टोस्टला आयटमाइज करून टॉपिंग टाकून चीज टाकून त्याला बेक करायचं. दॅट्स इट. आता हे जे टोस्ट आहेत त्याला आपण थोडासा पेस्टो सॉस जो आहे तो आपण त्याला बेसला लावून घेणार आहोत. आणि एक कलरफुल टॉपिंग असे वाव, त्याच्यावर. मस्त. आता फायनल टच, मॅजिक, ब्लॅक पेपर. वाव. दॅट्स इट. आणि हे जे स्टिकी मोझरेला चीज आहे ते आपण याच्यावर असे त्याचे चंक्स आपण प्लेस करणार आहोत. चीज आवडतं का? हो. आता आपले हे जे ब्रोशेट्स आहेत तर ते बेक करण्यासाठी आपला ओव्हन मी 180 डिग्रीला मी प्रीहीट करून घेतलेला आहे. आपले ब्रोशेट्स जे आहेत तर ते मी साधारणतः 4 मिनिटं 180 डिग्रीला बेक करून घेतले आहेत. आणि त्याच्यावरचं मोझरेला चीज जे आहे ते असं मस्त स्मूदर झालेलं आहे. यू कॅन सी इट. वाव. आता वेळ आलेली आहे या प्लेटमध्ये आपण त्याला छानपैकी गार्निश करणार आहोत. ओके. आता हे ब्रुशेस जे आहेत ते आपण प्लेटमध्ये टेस्टी सर. हां वाव. असे आपण अरेंज करायचे. ठीक आहे. त्या साईडने हे जे आपलं याचं ऑइल आहे त्याने आपण जस्ट आणि असे कलरफुल जस्ट थोडे थोडे असं मस्तपैकी गार्निश करून आपले तयार झालेले पनीर ब्रशेट्स, किंवा याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल कॉटेज चीज, कारण पनीरला इंग्लिशमध्ये नाव आहे कॉटेज चीज. अशा रीतीने परफेक्टली डिझाईन्ड, परफेक्टली गार्निश्ड अशी आपली पहिली रेसिपी झालेली आहे. तुम्ही याचं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. पनीर ब्रशल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गार्लिक ब्रेड लोफ, रंगीत भोपळी मिरच्या, चीज, मीठ, लसूण, हिरव्या मिरच्या, बेझल पेस्टो, ओमेस ऑलिव्ह ऑइल, टोमॅटो आणि पनीर. कृती: गार्लिक ब्रेड लोफ लांबट आकारात कापून बटरवर खरपूस भाजून घ्यावा. रंगीत भोपळी मिरच्या बारीक चिरून घ्याव्यात. पनीरचे तुकडे करून घ्यावेत. एका बाउलमध्ये रंगीत भोपळी मिरच्या, पनीरचे तुकडे, लसूण, हिरवी मिरची, मीठ आणि ऑलिव्ह ऑइल घालून टॉपिंग एकजीव करावं. गार्लिक टोस्टना पेस्टो सॉस लावावा. त्यावर टॉपिंग, मिरपूड आणि चीज घालावं. ओव्हन मध्ये 180 डिग्री सेल्सिअसला 3 मिनिटं बेक करून पनीर ब्रुशेल्स सर्व्ह करावं.